माहित नाही त्याच्याविषयी. तो शरद पवारांचा विषय. अजित पवार हा पवार साहेबांचा विषय आणि पवार साहेब सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे. मी पवार साहेबांना ओळखतो. पवार साहेब आणि ते भेटतात, ठीक आहे, त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात, ते आवश्यक असतं कारण एकमेकांमध्ये तंगड्या गुंतलेल्या आहेत. पण राजकीय दृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत. राजकीय दृष्ट्या म्हणतो. बघा, जे माझं आकलन आहे ते राजकीय दृष्ट्या म्हणतोय. बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. जसं आमचंही कुटुंब आहे ठाकरेंचं. हो, आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात, राजकीय स्वभावात फरक आहे. पण मी त्यांना जे काय त्यांना मला माहित आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला, ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही. घाबरून पळून गेले लोक आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष, आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल, पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्र्याची संधी. शरद पवारांना भेटला, तुमची पवारांनी स्वतः म्हटले की राजकीय मंथन वगैरे झालं ना. तर अलीकडच्या काळात जी तुम्ही एक छोटी जी नाराजी होती ती व्यक्त करत होता, विशेषतः मी काल मी माननीय शरद पवार पक्षाची जी भूमिका आहे, विशेषतः पवारांनी जे सरकारचं समर्थन करणं, यावर तुम्ही जी नाराजी व्यक्त करत होता त्यावर तुमची काही चर्चा झाली का? आणि पवारांचं आता त्यावर काय म्हणणं? मी पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी, नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन 17 मेला आहे आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती, ती त्यांना दिली. आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली. माझं मत ठाम आहे, आमचं मत ठाम आहे. अमित शहा हे या सगळ्या हा जो नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही. हे माझं मत आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली.